कक्षा दशमी नवमः पाठः धेनोर्व्याघ्रः पलायते या पाठाचा भाषाभ्यास। प्रश्न पहिला, पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। अ चिमणरावः कस्यां मग्नः। उत्तर आहे चिमणरावः बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः। पत्रक्रीडायां मग्नः हे याचं उत्तर। चिमणरावः बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः। द्वितीय प्रश्न आहे, क्रीडायां कौ व्याघ्रं भल्लुकं च नाटयतः। या प्रश्नाचं उत्तर आहे द्वौ बहुरूपधारिणौ। बहुरूपधारिणौ नरौ क्रीडायां व्याघ्र भल्लुकौ नाटयतः। द्वौ बहुरूपधारिणौ नरौ क्रीडायां व्याघ्रभल्लुकौ नाटयतः। पुढील प्रश्न आहे, महिला केन मूर्छिता। उत्तर आहे व्याघ्रस्य। मनुष्यवाण्या भाषणं श्रुत्वा। महिला मूर्छिता। पुढचा प्रश्न आहे, चिमणरावेन किम निश्चितम। उत्तर आहे सर्कस स्वामिनः म्हणजे सर्कस स्वामीचे मालकाचे
सर्कस स्वामिनः साहाय्यं करणीयम् इति चिमणरावेन निश्चितम् इति चिमणरावेन निश्चितम्. पुढील प्रश्न आहे, सर्कस क्रीडायाः प्रारंभः कदा जातः? उत्तर आहे रात्रौ 10 वादने आणि पुढे प्रश्न लिहायचा आहे. सर्कस क्रीडायाः प्रारंभः जातः. पुढील प्रश्न बघा, चिमणरावः किमर्थं प्रयत्तवान्? उत्तर आहे पंजरस्य पुरतः आगतान् जनान् रञ्जयितुं चिमणरावः प्रयत्तवान्. ठीक आहे. आता पुढील, कैः आनंदेन तालिकावादनम् आरब्धम्? उत्तर आहे उत्तेजितैः. प्रेक्षकैः. आनंदेन तालिकावादनम् आरब्धम्. ठीक आहे. पुढील, धेनुना किं लक्षितम्? उत्तर आहे व्याघ्रभल्लुकौ. न परिचितौ इति धेनुना लक्षितम्. भल्लुकः कुत्र आरूढवान्? उत्तर आहे भल्लुकः पटमंडपस्तंभम मंडप स्तंभम आरूढवान्. प्रेक्षकाः कदा कोलाहलं कृतवन्तः? प्रेक्षकाः म्हणजे प्रेक्षक, कदा म्हणजे केव्हा, कोलाहलम म्हणजे गोंधळ आणि कृतवंत म्हणजे केला. प्रेक्षकांनी केव्हा गोंधळ केला? उत्तर आहे
धेनोः भीतं भीतं धेनोः भीतं पलायमानं पलायमानं व्याघ्रं दृष्ट्वा व्याघ्रं दृष्ट्वा प्रेक्षकाः कोलाहलं कृतवन्तः. ठीक आहे. आता पुढील प्रश्न दुसरा आहे, माध्यम भाषया उत्तरम लिखत. अ सर्कस स्वामी किमर्थम चिमणरावं प्रति आगतः. उत्तर आहे, धेनुर्व्याघ्रः पलायते या पाठात सर्कसचे मालक चिमणरावला भेटायला येतात. सर्कसमध्ये वाघ, अस्वल आणि गाय यांच्या सहभोजनाचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता. त्याची तिकिटेही विकली गेली होती. पण त्या दिवशीच्या खेळात तो कसा दाखवायचा असा प्रश्न सर्कसवाल्यांसमोर होता. त्यासाठी त्यांना चिमणरावाची मदत हवी होती. चिमणराव बालवीर चमू म्हणजे स्काउट गाईडच्या शिबिराचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना कॅप्टन साहेब म्हणत. सर्कसचे मालक त्यांची मदत मागत होते. त्यांच्या बोलण्यातून चिमणरावांना समजले की सहभोजनातले वाघ आणि अस्वल खरेखुरे नव्हेत, तर माणसेच वाघाची व अस्वलाची भूमिका वठवत. त्या दोघांचे भांडण झाले आणि त्यांनी आपली सोंगे वठवणे अशक्य होते. चिमणरावांनी स्काउटपैकी कोणत्या तरी 2 सैनिकांना त्या दिवसापुरते वाघ आणि अस्वलाचे काम करण्यास सांगावे ही विनंती करण्यासाठी सर्कसचे मालक चिमणरावांकडे आले होते. सर्कस क्रीडायाः आरंभात पूर्वम किम किम अभवत. पुढील प्रश्नाचं उत्तर असं आहे, धेनुर्व्याघ्र पलायते या विनोदी पाठात प्रत्यक्ष सर्कसचा खेळ सुरू होण्यापूर्वी अस्वलाच्या वेशात अब्दुल आणि वाघ त्या वाघाच्या वेशामध्ये चिमणराव आपापल्या पिंजऱ्यात जाऊन बसले. वाघाच्या पिंजऱ्यासमोर जास्त गर्दी होती. काही जणांनी हा कसला लोकडा वाघ असे म्हणून वाघाचा उपहास केला. वाघाची गर्जना ऐकून एक लहान मुलगा घाबरला. तेव्हा त्याला समजविण्यासाठी त्याच्या आईने वाघावर दगड मारले. वेदनांचा त्रास झाल्यामुळे आपण वाघ आहोत याचा विसर पडून चिमणरावाने पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुलं मारती खडे अशी या ओवी म्हटल्या. तेव्हा भूत भूत म्हणत ती बाई बेशुद्ध पडली. चिमणरावांचा मुलगा राघू पिंजऱ्याजवळ येऊन आप्पा तुम्हाला चहा हवा का विचारू लागला. तेव्हा लोक बुचकळ्यात पडले. अशा प्रकारे सर्कस क्रीडेच्या आरंभाच्या पूर्वी अशा घटना घडल्या. पुढील प्रश्न आहे, पशूनां सहभोजन समये कः हास्यपूर्ण अनवस्था प्रसंग समुत्पन्नः. या प्रश्नाचं उत्तर, वाघ आणि गाय, अस्वल यांच्या सहभोजनाला प्रेक्षकांनी टाळ्या वाजून प्रतिसाद दिला. वाघ आणि अस्वलाचे काम करणारे कोणीतरी नवीन आहेत हे गायीच्या लक्षात आले. तिची खात्री पटल्यावर तिने शिंगे रोखून दोघांवर चाल करून आली. वाघाने गर्जना केली, दात दाखवले, पण ती घाबरली नाही. अस्वल झालेल्या अब्दुलने तिला हाताने मारले तेव्हा ती त्याच्या पाठीमागे लागली. अब्दुल सर्कसच्या तंबूच्या एका खांबावर चढला. आता गायीने वाघाकडे मोर्चा वळवला. घाबरलेला वाघ म्हणजे चिमणराव वाचवा वाचवा असे सर्कसवाल्यांना उद्देशून ओरडू लागला. चिडलेल्या प्रेक्षकांनी चिमणरावांना बेदम मारले आणि तो मूर्छित झाला.
अशा प्रकारे हा हास्यपूर्ण अनवस्था प्रसंग निर्माण झाला. आता पुढील प्रश्न आहे, समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्दांना लिहा. मग्नः याला समानार्थी शब्द आहे रतः. इथे बाजूला लिहितो. रतः. गौः याला समानार्थी शब्द आहे धेनु. धेनुः. त्यानंतर व्याघ्रः याचा समानार्थी शब्द आहे शार्दूलः. ठीक आहे. शार्दूलः. पुढचा शब्द आहे सैनिकः. याला समानार्थी शब्द आहे योधः. क्रीडा याला समानार्थी शब्द आहे खेलनम. तसेच वेदना म्हणजे संवेदः. ठीक आहे, संवेदः. भाषणम याला काय म्हणतात, वक्तव्यम. भाषणम याला काय म्हणतात, वक्तव्यम. पुढचं उत्कंठा. उत्कंठा म्हणजे उत्कलिका. उत्कलिका. ठीक आहे. तदनंतर मनुष्य. मनुष्याला समानार्थी आहे मानवः. मनुष्य मानवः. तदनंतर शृंगे. शृंगे याला समानार्थी आहे विषाणे. विषाणे. पुढे दंताः. दंताः म्हणजे समानार्थी याला येईल रदनाः. आणि अंतिम आहे उत्तमांगम म्हणजे मस्तकम. मस्तकम. पुढील प्रश्न आहे, विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहा. समाप्य. समाप्य याला विरुद्धार्थी शब्द आहे आरभ्य. आरभ्य. प्राकला विरुद्धार्थी आहे अनंतरम. अनंतरम. विस्मृत्य याला विरुद्धार्थी शब्द आहे स्मृत्वा. स्मृत्वा. ठीक आहे. तदनंतर कृशः याला विरुद्धार्थी शब्द आहे स्थूलः. कृशला विरुद्धार्थी आहे स्थूलः. आता पुढील प्रश्न आहे, प्रश्न निर्माणम कुरुत. या ठिकाणी कह, का आणि किम या टेबलचा उपयोग होतो. अहम बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम. इथे बालही हा शब्द अधोरेखित आहे, म्हणून किम सर्वनाम याचं पुल्लिंगातील जो टेबल आहे त्या टेबलमध्ये याच विभक्तीची विभक्ती घ्यायची. आता बाल ही कोणती विभक्ती आहे, तृतीयाचं बहुवचन आहे, म्हणून कह सर्वनामाचं तृतीयाचं बहुवचन घ्यायचं, कैही. इथे काय येईल मग, कैही. अहम कैही सह पत्रक्रीडायां मग्नः आसम. झाला प्रश्न. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं.
धेनुः वास्तविकी एव. वास्तविकीला अधोरेखित केलंय, या ठिकाणी कीदृशी लिहायचं. कीदृशी एव. सर्कस स्वामिनः, इथे कस्य लिहायचं. भल्लूक वेशे अब्दुल शोभेत, इथं अब्दुलच्या ठिकाणी काय लिहायचंय, कह. पाषाण खंडान, इथे लिहायचंय किम. आणि गौ याच्या ठिकाणी लिहायचंय का. ठीक आहे. कह कम वदती, कोण कोणास बोलतो. विज्ञापनं कृत्वा पत्राणी अपि विक्रीतानि. याचं उत्तर आहे प्रोफेसर सर्कसवाले चिमणरावम अवदत. प्रोफेसर सर्कसवाले प्रोफेसर सर्कसवाले चिमणरावम वदती लिहा किंवा अवदत लिहा. पुढील किम धेनुरपि चिमणरावः सर्कस क्रीडारंगस्य स्वामिनम् अवदत्. सर्कस क्रीडा रंगस्य सर्कस क्रीडारंगस्य स्वामिनं अवदत्. चायं पातुमिच्छति किम, याचं उत्तर आहे चिमणरावस्य पुत्रः राघु. राघु चिमणरावम वदति. पुढील प्रश्न आहे विशेषाणां मेलनं कुरुत. विशेष आणि विशेषण यांच्या जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला विशेषण आहेत, दुसऱ्या बाजूला विशेष्य आहेत. तर लक्ष द्या. लोकप्रिय सहभोजन कार्यक्रम, याची जोडी आहे सहभोजन कार्यक्रम. सर्वोच्चम आकर्षणम, याची जोडी ही. त्यानंतर बहुरूपधारिणव, तर याची जोडी खाली बघा. बहुरूपधारिणव व्याघ्र भल्लुक. ठीक आहे. त्यानंतर अधिकम शुल्कम. नंतर आहे अधिकः सम्मर्दः. इथे भीतः बालः. काय, भीतः बालः.
त्यानंतर पंजरस्थितान व्याघ्रान, नंतर संभ्रांतः, संभ्रांतः प्रेक्षकाः, त्रीणि आसनानि, निमग्नेषु प्रेक्षकेषु आणि परिचितौ व्याघ्रभल्लुकौ. पुढील प्रश्न आहे, अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. धेनुः, याच्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता गौः. गौः तु वास्तविकी एव. उत्तमांगम, इथं शिरः, किंवा अमरकोशातून तुम्ही इतर शब्द सुद्धा निवडू शकतात. शिरः. आणि अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे आता, सूचनानुसारम कृती कुरुत, सूचनेनुसार कृती करा. पत्रक्रीडाया मग्नः आसम अहम, हे जे वाक्य आहे हे तुम्हाला बहुवचनामध्ये करायचं आहे. आता जे जे एकवचनामध्ये आहे ते आपल्याला बहुवचनामध्ये करायचं आहे. तर इथे मग्ना, आसम आणि अहम हे आपल्याला बहुवचनामध्ये करायचं आहे. पत्रक्रीडायाम हे जसं आहे तसंच असणार आहे. तदनंतर हे जे मग्न आहे, मग्नच्या ठिकाणी लिहायचं तुम्हाला मग्नाहा. आसमच्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आस्म, आणि अहमच्या ठिकाणी वयम. पत्रक्रीडायाम मग्नाहा आस्म वयम झालं बहुवचनामध्ये परिवर्तित. जनाहा न संतुष्टाहा, आता हे एक वचनामध्ये लिहायचं आहे. जनाहा, तर याचं उत्तर लिहायचं आहे जनः. जनः न संतुष्ट आहे ना, याचं एक वचन येईल संतुष्टः. संतुष्टः. प्रेक्षकाः मां निर्घृणं ताडितवन्तः, इथं वाच्य परिवर्तनम कुरुत, वाच्य परिवर्तन करायचे. मग वाच्य परिवर्तन करण्याकरता अगोदर ते ओळखलं गेलं पाहिजे की ते कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य आहे. मग त्यानंतर आपल्याला ते कर्तृकर्म करावं लागेल. कर्तृवाच्य असेल तर कर्मवाच्य करा, आणि कर्मवाच्य असेल तर कर्तृवाच्य करा. प्रेक्षकाः माम निर्गुणम ताडितवन्तः, तर बघा लक्ष द्या, इथे प्रेक्षकाः, प्रेक्षकांनी मला निर्दयपणे मारले. तर प्रेक्षकाः कर्ते आहेत आणि ते प्रथमा विभक्तीमध्ये, तर ते आपल्याला हे वाक्य कर्तृवाच्य आहे. मग कर्मवाच्य करायचंय, मग प्रेक्षकैहि. प्रेक्षकैहि अहम निर्गुणम ताडितः. प्रेक्षकैहि अहम निर्गुणम ताडितः. अस्तु, समाप्त.